13 फरवरी 2024 को कुछ लोगों ने ढांचे के एक बड़े हिस्से के जेसीबी से गिरा दिया। इस घटना के विरोध में बारी समाज बंधुओं ने शनिवार को जलगांव जामोद उपविभागीय अधिकारी के माध्यम से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री को एक निवेदन दिया है। 13 फेब्रुवारी 2024 रोजी आमचं आराध्य दैवत राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज यांचं 2 वर्षापूर्वी दिघी पुणे येथे मंदिर व त्या मंदिर परिसरामध्ये भक्त निवास, स्वयंपाकगृह, शौचालय इत्यादी प्रकारचे बांधकाम झाले होते। ते बांधकाम तेथील काही समाजकंटकांनी 13 तारखेला पाडझड केले, पाडले। त्या घटनेचा आम्ही इथं तीव्र निषेध व्यक्त करतो आणि भारी समाजाची एकीकडे राष्ट्रीय स्मारकाची मागणी सुरू असताना, आमचे राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज यांच्या स्मारकाची मागणी सुरू असताना एकीकडे आमच्या समाजाचे संत यांच्या मंदिर परिसरातील इमारतीची पडझड होते। ही बाब निश्चितच समाज आता खपून घेणार नाही। रूपलाल महाराजांच्या ज्या स्मारकाचा जो अवमान समाजकंटकाच्या वतीने केलेला आहे, एकीकडे आपल्या भारत देशामध्ये श्रीराम मंदिरामध्ये राम आले म्हणून जल्लोष साजरा करत असताना हा भारी समाज सुद्धा हिंदू आहे आणि आम्ही हिंदू असून आम्ही जर संख्येने कमी आहे तर आमच्यावर हा अन्याय कसा लोकप्रतिनिधी सहन करू शकतात? महाराष्ट्र शासन हा अन्याय कसा सहन करू शकते? या अन्यायासाठी दाद मागण्यासाठी आज रोजी आम्ही स्थानिक उपविभागीय कार्यालयावरती निवेदन देऊन जे पुणे येथील भोसरी भागातील दिघी परिसरामध्ये जे रूपलाल महाराजांचं स्मारक आहे ते ज्या समाजकंटकांनी पाडलं त्या समाजकंटकावर योग्य ती कारवाई करून बारी समाजाला न्याय द्यावा व बारी समाजाच्या विनाकारणच भावनांशी खेळ ज्या लोकांनी मांडलेला आहे त्यांना कठोरात कठोर कारवाई करून सजा द्यावी अशी समस्त बारी समाजाची मागणी आहे।